आणि यानंतर बातमी राज्यात वाढलेल्या थंडीची। नाशिक जिल्ह्याला थंडीचा तडाखा बसतोय। उत्तरेकडे हिमवर्षाव सुरू असून तिथून येणाऱ्या गार वाऱ्यांचा वेग हा ताशी 12 ते 15 किलोमीटर आहे आणि त्यामुळे राज्यातल्या अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ होते। यंदा थंडीचं आगमन उशिराने झालेलं असलं तरी गेल्या 3 दिवसांपासून नाशिकमध्ये गारठा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। नाशिकच्या वातावरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिकमध्ये यंदा थंडीला उशिरा सुरुवात जरी झाली असली तरी मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून हवेतील गारवा हा वाढलेला आहे आणि त्यामुळे नाशिककरांना कुठेतरी बोचऱ्या थंडीचा अनुभव हा येतोय। तसं बघितलं तर म्हणजे दुपारी कुठेतरी ऊन हे दिसून येत आहेत आणि सकाळी मात्र थंडी जी आहे ती बघायला मिळते। याचा परिणाम कुठेतरी आरोग्यावर देखील होतोय। साथीचे रुग्ण देखील वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर नाशिककर आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहेत। मी आता गोल्फ क्लब मैदानावरती आहेत आणि जे जॉगिंग करण्यासाठी असेल किंवा एक्सरसाइज करण्यासाठी नाशिककर हे मोठ्या प्रमाणावरती इथे येत आहेत। आपण काही हे एक्सरसाइज करता व्यायाम करतायत त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, काय नाशिकची थंडी यंदा उशिरा सुरुवात झाली आहे, मात्र कशी आता आरोग्याची? नाशिकची थंडी आपले जसं आपण काश्मीर किंवा महाबळेश्वरला जातो त्या पद्धतीने इथे थंडी आहे, परंतु आम्ही या थंडीतही रेग्युलर आम्ही व्यायामप्रेमी इथं एक्सरसाइज करण्यास येतो आणि ही एक्सरसाइज म्हणजे ह्या थंडीमधली आमची म्हातारपणाची काठी आहे। आम्ही काळजी असे घेतो की सगळ्या आमची गुरुजी काळजी घेतो। आम्हाला वातावरणात बदल होतो त्याप्रमाणे काय डाएट घ्यायचा आमचे गुरुजी, आम्ही पेमेंट ग्रुपचे मेंबर जगदीश पोद्दार म्हणून आमचे सर आहेत, ते रिबॉकचे क्वालिफाईड आहेत। त्याच्यामुळे वेगवेगळा व्यायाम वेगवेगळ्या दिवशी घेऊन या थंडी वारा पावसाचा आमच्यावर काही परिणाम होत नाही याची ते काळजी घेतात। थंडी उशिरा चालू झाली असल्या कारणाने पण थंडी गेल्या 2 दिवसापासून खूपच बोचऱ्या पद्धतीने आले। कालच्या रात्रीपासून वातावरण खूपच गारवा आहे। ग्राउंडवर उपस्थिती जरी कमी दर्शवती आहे, पण जे पण कोणी व्यायामप्रेमी येत आहे ते खूप मन लावून व्यायाम करताय। तर आपण बघत आहोत की कुठेतरी आता थंडी वाढलेली आहे आणि त्यासोबतच नाशिककर आरोग्याची काळजी देखील घेताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।